चला आज आपण बनवूया कोबीचे मंचुरियन। त्यासाठी मी एक छोट्या साईजचा कोबू घेतला होता आणि छान याला बारीक कट करून घेतले। आता कोबूमध्ये टाकूया आपण 1 चमच मीठ। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। अर्धी वाटी टाकायचं आपल्याला इथे आता मैदा, आणि मी इथे जेवढा मैदा घेतलाय तेवढंच कॉर्न फ्लोअर वापरणार आहे। तुम्ही आता याच्यात आपण थोडासा फूड कलर टाकूया, छान असं लाल दिसण्यासाठी। मिक्स करून घ्यायचे आणि याच्यात आता थोडं थोडं पाणी टाकून ना छान आपण भजे कसे बनवतो असंच आपल्याला बेटर बनवून घ्यायचं। याचं पहिले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपण याच्यात थोडं थोडं पाणी टाकून छानपैकी मिक्स करून घेऊया। एकदम पाणी डायरेक्ट टाकू नका, नाहीतर मग पातळ होईल। हे बघ पीठ व्यवस्थित मिक्स झाले। आता आपण इकडे ना गॅसवर कढई मांडली, तेल व्यवस्थित कडक गरम करायचं। त्यानंतर आपण छोटे छोटे याच्यात आपले मंचुरियन टाकूया। जास्तच मोठे करणार नाही, छोटे लवकर फ्राय होतात मस्तपैकी असे। आणि गॅसची फ्लेम फास्टच ठेवली, एकदम छोटे छोटे असे जेवढे बसेल तेवढे आपण टाकू। हे बघ मस्त असे। आता याला ना 3-4 मिनिटं चांगले फास्ट गॅसवरच आपण फ्राय करूया, म्हणजे कुरकुरीत होतात फास्ट गॅसवर। मस्त असे पलटून घ्यायचे आता, आणि दुसऱ्या साईडनी पण आपल्याला 2-3 मिनिटं छान फ्राय करून घ्यायचे। तर ह्या साईडनी पण मस्त असा डार्क कलर आला। आता आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने सगळे तळून घ्या मंचुरियन। 4 ते 5 मिनिटं छानपैकी तळा फास्ट गॅसवर, एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात। बारीक बारीक टाकले की छान होतात। बघा आपले मंचुरियन मी एका प्लेटमध्ये काढले, बरोबर शेजवान चटणी आणि आपण खायला टूथपिक घेतली। एकदम झटपट आणि कुरकुरीत असे मंचुरियन आपले तयार झालेत। तर चला आपण मंचुरियन एन्जॉय करूया। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा। धन्यवाद, आणि या सर्वजण मंचुरियन खायला।